तर आज सकाळ सकाळ प्रतीकचा मला फोन आला का आपल्याला मुंबईच्या दिशेने जायचं आहे, कारण का मी त्याला बोलतो माझ्या पायाचा कॅलिबर बनवायचा आहे. तर त्याने शोध लावला का अशा ठिकाणी कॅलिबर बनतो आणि कॅलिबरचा माप देण्यासाठी आज अपॉइंटमेंट भेटलेलं आहे. तर आम्ही निघालो मुंबईकडे. तर नमस्कार माझ्या मित्रांनो, मी आहे कनकेश्वर पांडुरंग रसाल, हँडिकॅप बॉडी बिल्डर, आणि मी चाललो आज मुंबई दर्शनसाठी माझ्या प्रिय मित्रांसोबत, म्हणजे की प्रतीक मोहिते आणि राहुल चव्हाण. आज आम्ही मुंबईला चाललोय आमच्या नल कामासाठी. जाता काय काम नव्हतं तर बोलो ब्लॉग काढूया, आणि सेतू अख्ख्या भारतात नाव गाजते सेतूचा, जे मुंबईला आणि नवी मुंबईला जोडण्याचा मोठा ब्रिज, त्या ब्रिजवरनं आम्ही जात आहोत. अनुभव एवढा छान आहे, ब्रिज एवढा चांगला बनवला आहे, टोल फ्री नाही आहे, फक्त दिव्यांगांसाठी, शासनाच्या गाड्यांसाठी. आणि काल परवा दिवशी एक न्यूज बघितली, त्याच्यामध्ये समजलं का आता इलेक्ट्रिक कारसाठीही टोल फ्री झालेलं आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा मी अशी विनंती करतो, आणि मी तर एन्जॉय करतोय बघा. तर मित्रांनो, आम्ही पनवेलपासून मुंबईला फक्त अवघे 20 मिनिटात पोहोचलो. अवघे 20 मिनिटात, कुठे ती 1.5 तास नाही, हे 20 मिनिटं थोडं खर्चीला आहे म्हणा, पण तुम्हाला जर मौज मस्ती करायची आहे, मुंबईला लवकर जायचं आहे, किंवा मुंबईच्या माणसाला कोकणात लवकर यायचं, हा मार्ग आहे अतिउत्तम आहे. खूप हॅपीनेस. मित्रांनो, आता आम्ही मुंबईच्या दिशेने मुंबईमध्ये दाखल, आमचा टापा मुंबईमध्ये हजर. आणि ही बघा सोन्याची नगरी मुंबई. थोड्या वेळामध्ये आम्ही आता मुंबईमध्ये दाखल झालोय, आणि ही सुंदरता बघा मुंबईची. असं वाटतं कुठेतरी अमेरिकाला किंवा लंडनला आलेलो आहे. कैसा लगा मेरा मजाक? मित्रांनो, हा बोर्ड वाचा. इथे लिहिले, कृपया दारू पिऊन गाडी चालू नका. नका खोडला तो तुमच्या मनपसंत वाक्य होऊन जाईल. गजब बेइज्जती है. मित्रांनो, मुंबईला तर आम्ही 20-25 मिनिटात पोहोचलो, पण मुंबईमध्ये फिरताना आम्हाला असं वाटतंय भरपूर वेळ जाईल, कारण का ट्रॉफिक मुंबईची ती कधी संपणारी नाही आहे. भरपूर ट्रॉफिक लागली. आमच्या मॅपमध्ये दाखवते का 100 मीटर तर नुसतं ट्रॉफिकच आहे. आणि आम्ही आता आलोय, आपण कुठं आलोय राहुल? आता शिवडी. आता शिवडीवरनं आम्ही चाललोय कुठं? कौन है ये लोग? कहां से आते हैं? मित्रांनो बघा, खूप जुने इमारती अजून मुंबईमध्ये तशा ठामपणे उभ्या आहेत. या अशा जुन्या इमारती बघितल्या का पिक्चरच्या आठवणीत जुन्या. असं वाटतं अमिताभ बच्चन इकडनं ना बोल खामोश. इंग्रजांच्या काळातल्या इमारती अजूनही तशा ठामपणे उभ्या आहेत, त्याही नव्या इमारतींना एकदम खांद्याला खांदा लावून. मुंबईची सुंदरता जेवढ्या शब्दात आम्ही सांगू शकत नाही, कारण का प्रत्यक्षात बघितल्याशिवाय तुम्हाला सुंदरता समजणार नाही. जो कधी कोण मुंबईला आला नसेल त्याने नक्कीच या व्हिडिओचा लाभ घ्यावा. मुंबईमध्ये गगनचुंबी इमारती बघून आमचे डोळेच फिरले होते. टेंशन नहीं लेने का, आपण है ना. मित्रांनो, हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे सरकलो आणि म्हणालो, गणपती बाप्पा मोरया. गणपतीची खूप छान मूर्ती होती. आणि त्याच्यानंतर केस पेपर काढायचा होता. हॉस्पिटलचं हा नाव आहे, खूप मोठं नाव आहे, मला बोलता येणार नाही. आणि केस पेपर काढण्यासाठी काउंटरला गेल्यानंतर बरीचशी माहिती भेटली, म्हणजे OPD कधी असते, काय चेकअपला कधी यायचा, टायमिंग काय. हा माझा केस पेपर होता, शो नाही करू शकत. आता तुम्हाला पुढे हळूहळू अशी माहिती मी देतच आहे. यही नहीं, अभी और सुनिए. केस पेपर काढून झाल्यानंतर बघितले मित्रांनो, गर्दी खूप होती.
पण आमच्या प्रतीक भाईची ओळख पण इथे चांगली असल्यामुळं डॉक्टरांनी प्रतीकला बघितलंच आम्हाला दोघांनाही हात बोलून घेतला, आमची चांगली पद्धतीने ट्रीटमेंट केली. A few moments later. तर मित्रांनो, आम्ही त्या हाजी अलीच्या हॉस्पिटलमध्ये आलो होतो, जिथं दिव्यांग जे लोक असतात हँडिकॅप त्यांचे जे सामान बनतो, म्हणजे कॅलिबर किंवा कुठल्या प्रकारचं ऑपरेशन करता असेल, काही सर्टिफिकेट, इथं आलं आणि खूप छान वाटलं. आता बघू, डॉक्टरांनी खूप छान ट्रीटमेंट केली, चेकअप केलं आणि फक्त उशीर खूप लागतो कारण का गर्दी असल्यामुळं. गर्दी नसेल तर तुमचं काम फटाफट होऊन जाईल. अच्छा, हमको सिखा रिया. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल का बरेच हॉस्पिटलमध्ये आपण बघतो सरकारी, तिथे डॉक्टर लोक आणि कंपाऊंडर लोक खूप बिझी असतात, पण ह्या दवाखान्यामध्ये असं काही नाही आहे. इथं जर पेशंटला यायची जर तकलीफ होत असेल किंवा त्रास होत असेल तर स्वतः डॉक्टर तिथं त्या जागेवर जाऊन ट्रीटमेंट करतो. तर आता आम्ही डॉक्टरांशी भेटून आलो. डॉक्टर खूप छान पद्धतीने सांगत होते आम्हाला का तुमचा जो कॅलिबर आहे, हा जो कॅलिबर आहे याचा मटेरियल जो आहे हॉस्पिटलमध्ये कधी कधी अवेलेबल नसतो, सरकारी हॉस्पिटल असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टीकडे लेट येतात त्यांना. तर डॉक्टर सांगितलं का मला का तुमचं जर सामान व्यवस्था आम्हाला वेळेवरती भेटला तर आम्ही तुम्हाला 2-3 महिन्यात बनवून देऊ, नंतर निदान 6 महिने तरी जातील. आणि इकडचे डॉक्टर खूप यंग आहेत आणि खूप छान बोलतात. बरं वाटतं. बिल्कुल चुप, हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोल. मित्रांनो, आता आम्ही जेवायला आलो. प्रतीक पण खूप बिझी आहे. आमच्या वहिनींनी भाकरी आणल्यात. भाकरी आणि कशी भाजी हो? शिमला मिरची. आणि इथं आम्ही थोडासा ऑर्डर केला, आम्ही दाखवतो तुम्हाला काय केलं ते ऑर्डर. तर मित्रांनो बघा, आम्ही फ्राईड राईस सांगितलं, व्हेज आलेला आहे. आता आम्ही जेवतो. तर मित्रांनो, आमचं हाजी अलीचं काम झालेलं आहे. हॉस्पिटल खूप छान आहे, आवडलं आम्हाला. मेन गोष्ट इकडचं असं आहे की सरकारी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांचं बोलणं एवढं छान आहे. डॉक्टर लोक एवढे छान तुम्हाला बोलत आहेत. कुठल्याही गोष्टीचा काही असेल प्रॉब्लेम लगेच त्वरित सॉल्व करता घेतात. प्रॉब्लेम म्हणजे एकच एवढा आहे का जो कॅलिबर इथं आपण बनवायला दिला आहे पायाचा, तो कॅलिबरला भेटण्याचा काल जो आहे ना, तो काहीतरी 3 महिने 5 महिने असं जातो. आणि हाच कॅलिबर आपण बाहेर विकत घेतला तर 25-30 हजारामध्ये 15-20 दिवसात भेटतो. पण ते पैसे हा फ्रीमध्ये. हा फक्त आता हा जो मी कॅलिबर बनवला होता हा मला 5 वर्षापूर्वी 20 हजारापर्यंत पडला होता. आत्ता मी इथं बघितलं तर पूर्ण हाच कॅलिबर सेम टू सेम मटेरियल आय थिंक सो असतील वेगळा क्वालिटीचा, पण 125 रुपयाला पडला. 125. तर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर हाजी अलीच्या दर्ग्याच्या समोर हा हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलचा ॲड्रेस मी टाकणार आहे माझ्या कर्शनमध्ये, तुम्ही बघा. बाय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. सोनियाची मुंबई नगरी बघा, किती मोठमोठे टावर झालेत. मुंबई शहरात अशा जुन्या बिल्डिंग बघायला मजाच वेगळी असते. आठवणी असतात प्रत्येकाच्या अशा बिल्डिंगपासून पारच्या मोठ्या टावरमध्ये जापर्यंत. मित्रांनो, मुंबईच्या भिंतीवरती मला हा एक विचार वाचायला भेटला, बचना है तो मेरे दोस्त आओ खेले मेंढीकोट. खूप छान विचार होता माझ्या मित्रांसाठी. बघा, ही कस्तुरबा जेल आहे. कस्तुरबा जेलच्या बाजूला ही जी गर्दी आहे ना, ही आतमध्ये अटक राहिलेले आरोपींचे नातेवाईक असतात. या नातेवाईकांना भेटण्यासाठी, आपल्या कैदींना भेटण्यासाठी आलेले सर्व नातेवाईक सकाळपासून असतात. मित्रांनो, हे बघा, हे पूर्ण जेल आहे. इथं कसाबला पण ठेवला होता. तर मित्रांनो, आता आम्ही मुंबईच्या बाहेर निघतोय आमच्या घरच्या परतीच्या रस्त्याला. प्रत्येक गाडी चालवतोय. राहुल दादा बसलाय आणि आमच्या जया वहिनी पण आहेत सोबत आमच्या.
आता आम्ही निघतोय आमच्या घरच्या रस्त्याला आणि आजचा दिवस खूप छान गेला. ज्या गोष्टीला अख्खा दिवस जातो त्या गोष्टीला अर्धा दिवसात आमचं काम झालं. प्रत्येकी चांगली ओळख होती म्हणून आता आम्ही थोड्याच वेळात सेतूवरती जाणार, तेव्हा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार सेतू जाताना कसं भाग. आणि जर उन्हामुळे जर असं दिसलं असेल, समुद्र दिसत असेल चांगला, तर आम्ही नक्कीच ते तुम्हाला दाखवतो प्रयत्न. मुंबईला जर तुम्ही आलात तर सिग्नलसाठी तुम्हाला स्टेशन ठेवायला लागतील, कारण का हे पनवेल बिनवेल सारखे नाही का सिग्नल पडणार नाही, लोक चालली. इकडे तुम्ही सिग्नल तोडलात का तोडला तर पुढे कायद्याचे रक्षक तुमच्यासाठी थांबलेले. आणि मित्रांनो, इथे आता आम्ही जिथे गेलो होतो हजी अलीच्या त्या हॉस्पिटलच्या इथे, हॉस्पिटलचं नाव मला लक्षात आहे, खूप मोठं आहे म्हणून. तर तिथे आहे ना तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट पण भेटतो. म्हणजे जे कधी तुम्ही हँडिकॅप आहेत आणि तुम्हाला 4 व्हीलरचा लायसन्स पाहिजे, 2 व्हीलरचा लायसन्स पाहिजे असेल तर फिटनेस सर्टिफिकेट लागतो. तो फिटनेस सर्टिफिकेटसाठी पण इथे यायला लागतो. इथं तुम्ही पहिला अपॉइंटमेंट घ्यायला लागतं. त्यांची एक साईट पण आहे गुगल ईमेलची, अपॉइंटमेंट त्याच्यावरती भेटते. मी दाखवून ठेवतो माझ्या याचं सगळं त्या माहिती. तुम्हाला पाहिजे असेल किंवा कोणाला अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ही व्हिडिओ त्यांना दाखवू शकता. धन्यवाद. तर मित्रांनो, आता मी फ्रंट सीटला आलेलो आहे बसायला, कारण का मागच्या सीटवरनं मला चांगले चांगले दृश्य कॅचअप करता येत नव्हते. आणि नेहमीप्रमाणे प्रतीक सोबत असल्यावरती एक वलती एनर्जी असते बोलण्यामध्ये, आहे का नाही? प्रतीक काय बोलू शकतो माझ्या फ्रेंड्स लोकांना? नेहमी तो बोलतोस, आज पण काहीतरी बोल. आता आमच्या बंटी भाऊनी मस्त असे व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे, नवीन नवीन व्हिडिओ. तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट बंटीच्या व्हिडिओला खूप भेटतो आहे. तर अजून सपोर्ट द्या बंटीच्या व्हिडिओना आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करा त्याच्या व्हिडिओना, शेअर करा, सबस्क्राईब करा. हाच राईट ना मित्रांनो? माझं नाही ऐकत, याचं तरी ऐका. मित्रांनो, वातावरण खराब असल्यामुळं तुम्हाला आम्ही जास्त काय मला वाटत नाही समुद्राचे सीन दाखवता येतील, कारण का अटल सेतूवरती लाईटी पण लागल्यात बघा. खूप छान आहे पण वातावरण. हा रस्ता बघताना खरंच असं वाटतं कुठेतरी बाहेर गावी आलोय. प्रतीक, मला एकदा सांगू शकशील का, जेव्हा तू आता इथं इटलीला गेला होतास, तिकडच्या रस्त्या आणि इकडच्या रस्त्यामध्ये काय फरक आहे? हा जसा आपल्या इथला अटल सेतूचा रस्ता आहे तसे इटलीतले रोड आहेत. आणि इटलीला जास्त करून मर्सडीज गाडीत चालतात आणि आपली जी स्टेअरिंग आहे ती राईट साईडला, त्यांची लेफ्ट साईडला आहे. गाड्या खूप वेगाने चालतात. तर त्या रस्त्यांची क्वालिटी मस्त आहे. जशी अटल सेतूची आहे क्वालिटी, तसेच तिथे इटलीतल्या रोडची क्वालिटी आहे. हा, माझं पण असं वैयक्तिक मत आहे का जसं अटल सेतू जसा बांधलाय तसा पूर्ण कोकण हायवे पण व्हायला पाहिजे. कोकण हायवे मला वाटतं मी जन्माच्या अगोदरपासून चालू आहे. आणि एक सांगायचं झालं तर इटलीमधले जे मी एक सिस्टम बघितलं तर तिथले जे लोक आहेत ते बरेचसे असे कचरा जे आहेत ते डस्टबिनचाच उपयोग करून टाकतात. पण आपल्या इकडे मी एक नोटीस केलं तर बरेचसे लोक म्हणजे चॉकलेट जरी खाल्लं तरी कागद कुठेही टाकून देतात. तर आपण आपला देश आहे, आपण त्या देशामध्ये राहतो. तर ही जी धरती आहे तर त्या धर्तीवरती आपण राहतो, तर त्याला स्वच्छही ठेवणं आपलं काम आहे. तर आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे की कचरा हा डस्टबिनमध्ये टाकायला. बरोबर आपण प्रतीक बोलतो ते पण एकदम बरोबर आहे. आपण आपल्या घरामध्ये कशी स्वच्छता ठेवतो तशी रस्त्यावर का ठेवत नाही? आता या हायवेवरती 350 रुपये टोल आहे ना, 250 रुपये टोल आहे. या टोलवर हे टोल घेऊन पैसे देऊन लोक गाड्या चालवतात. या रस्त्यावरती पण आम्हाला घाण दिसली, पिशव्या दिसल्या, पिशव्या म्हणजे खाऊच्या पिशव्या रस्त्यावर टाकल्या. हा रस्ता बघा ना किती छान दिसतोय अशा मौसम मध्ये. आणि असा रस्ता आणि या प्रकारचा जर पायलट असेल तर जिंदगी क्या मजा दे रही यार. तू लव यू जिंदगी, आहे की नाही? एन्जॉय करा मित्रांनो, अभी मजा आएगा ना. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गंमत सांगायची राहून गेली. मागं आम्ही महाराष्ट्र शी खेळण्यासाठी कोल्हापूरला गेलो होतो. कोल्हापूरला एक्सप्रेस हायवेला उतरलो, मला लघवीला जायचं होतं. तर मी उतरलो आणि रस्त्यातनं म्हणजे बाथरूम करून झाल्याच्या नंतर मी हे बेल्ट लावायला विसरलो होतो. आणि बेल्ट लावून विसरलो. मी पनवेलपर्यंत पोहोचलो. पनवेलला पोहोचल्यानंतर 2 हप्त्यानंतर आमच्या प्रतीकला मेसेज आला का हा साईड बेल्ट लावला नव्हता म्हणून आम्हाला पावती फाईन झाली होती. तर माझ्या पोलीस बांधवांना सांगू इच्छितो, ते एक्सप्रेसवरती असतात ते
तुम्ही आज जर फोटो काढण्यात लगेच त्वरित पाठवायचा प्रयत्न करा. 1 महिना 2 महिन्याने पाठवायचा प्रयत्न केला तर काय आम्ही विचार करू त्याबद्दल, का नक्की आमचा फोटो आहे का कुठं एडिटिंग केली का. आता याच्या जमान्यामध्ये काही एडिटिंग होऊ शकतो, तर सरकारला पैसे काढायचे असतील तर काही एडिटिंग याच्याद्वारे करू शकतील. बस ते लगेच फोटो आले तर बरं होतील. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. आणि मित्रांनो, पावसाची धडाक्याने सुरुवात आमच्या स्वागताला. आम्ही आता पनवेलमध्ये पोहोचलोय. मित्रांनो, काय लाईव्ह असेल, आपण समुद्राच्या वरती आहेत, हायवेनी चाललोय स्पीडला आणि वरना पाऊस. वन लाईफ बेबी जिओ तो ऐसे. हा जो मित्रांनो नवी मुंबईचा जो परिसर दिसतोय, हा एका टायमिंगला एकदम ग्रामीण भाग होता. आम्ही लहानपणी फिरायला येतो इथं. उलवा गाव म्हणून होता, आज उलवा शहर झालेला आहे. आणि नवी मुंबईला नजर लागेल अशी बिल्डिंग आहेत, एवढ्या छान प्रकारच्या. मजा आली शहराला बघून. ही आहे प्रगती पनवेलची. टोल नाका आलेला आहे. आता प्रत्येक बाईची वड बघा टोल नाक्यावरती. प्रत्येक बाईची वड बघा टोल नाक्यावरती. किती 250चा टोल आहे ना रे बाई? 250चा टोल आहे. तर बाईची वड बघा आणि बाईची वड. रेट चार्ट दाखवलेलं आहे मी तुम्हाला. भाईची ओळख बघितली, कार्ड दाखवला, भाईला पैसे नाही घेत. भाईला लगेच ग्रीन सिग्नल. थँक्यू. भाईला लगेच ग्रीन सिग्नल. भाई चालला फुल विमानाला घेऊन. वाव. आणि मित्रांनो, या टोलच्या बाहेर निघालात ना तर बघा शोले पिक्चरची शूटिंग अशी झाली असेल असं वाटतंय. काय रे पिक्चरच्या गावाचं नाव होता शोले पिक्चरचं? रामनगर. काय रामगड असं काही शीनशॉट करून ठेवलाय रामगड सारखा. नहीं अभी और सुनिए. सेतू सोडल्यावरती असे खड्डे लागतात ना मित्रांनो. मित्रांनो, इथं आता पाऊस पडून गेलेला आहे असं वाटतंय. तिकडे पाऊस नव्हता पण इकडे पाऊस आहे. ऍक्सिडेंट व्हायची शक्यता. बापरे, असा येतो मित्रांनो रस्त्यावरचा पाणी अंगावरती. नशीब काच ओके. आणि पुढे नव्हती गाडी. अंगाला काटे आलेत. काय मित्रांनो, जोरात पाऊस आला. पुढचा रस्ता दिसत नाहीये आम्हाला. एक ब्लॅक कलरची गॉगल घातली तर काही दिसत नाहीये. असं बघतोय प्रतीक पण आणि मी पण. खूप जोरात पाऊस पडतोय. वायपरचा स्पीड बघा किती. मित्रांनो, मग अशी अटल सेतूवरती होतो तेव्हा असं वाटत होतं विमानात चाललोय आणि खाली समुद्र आहे. आता हा जर आलो ना न्यू पनवेलला म्हणजे ओल्ड पनवेल साईडला, तर असं वाटतं आम्ही बोटीत चाललोय. म्हणजे मग अशी हवाई जहाजची मजा घेतली, आता आम्ही बोटीची मजा घेत आहोत. आणि हा आमचा नाकवा. आता आम्ही पनवेलला पोहोचलेलो आहोत. आजचा दिवस खूप छान गेला. प्रतीक सोबत खूप मजा केली. प्रतीक सोबत राहून मला आज बऱ्याचशा गोष्टीची नवीन नवीन माहिती भेटली आणि मी पण त्या गोष्टीची म्हणजे फायदाच घेतला म्हणा असं बोलायला तरी चालेल. कारण का मला काहीच माहिती नव्हता. माझा ड्रायव्हिंग लायसन्सचा फिटनेस सर्टिफिकेट पण भेटला, त्याचा अपॉइंटमेंट भेटला. माझ्या पायाचा कॅलिबरचं काम झालं फक्त 125 रुपयामध्ये. आणि प्रतीकचा खरंच मला खूप सपोर्ट असतो प्रत्येक वेळेला. बॉडी बिल्डिंग एकमेकाला असतो, माझ्या एकट्याचाच नसतं. नाही पण माझ्यासाठी आता खूप आहे. बॉडी बिल्डिंग साठी पण भरपूर करतो माझ्यासाठी असं काय. आणि बाकीच्या गोष्टीसाठी पण. आणि आमच्या दोघांना राहुल भाऊचा सपोर्ट. राहुल आमच्या दोघांचा सपोर्ट आहे राहुल भाऊचा. राहुल भाऊ इकडे बघा. मित्रांनो, हा ना कुठेही नॉनव्हेज खाता कुठल्या हॉटेलला म्हणून बाईचा तब्येत जरा ठीक नाहीये. जरा प्रेयर करा तुम्ही. बाकी आता आपण असे भेटत राहूया. आता मी ठरवलंय ब्लॉग माझा हप्त्याला किंवा 2 हप्त्याला मी टाकणारच. कारण का भरपूर फॅन फॉलोईंग चांगली झाली आणि प्रत्येक साहेबांचं असं म्हणणं आहे का ब्लॉग तो एकदा टाकला का 2-3 महिने हात नाही लावत.
ठीक आहे, थोडासा प्रॉब्लेम असतो, मोबाईलचा प्रॉब्लेम असतो, बऱ्याचशा गोष्टी, शूट कुठं करायचा, काय करायचं, सगळ्या गोष्टीची जाणकारी घ्यायला लागते मित्रांनो. तर मी याच्या पुढे खरंच हप्त्याला किंवा 2 हप्त्याला पुढे जाऊन लेप मारत आपल्याला सरळ जाऊ दे. हप्त्याला नाहीतर मी 2 हप्त्याला ब्लॉग नक्की टाकणार आणि विषय घेणार मजेशीर रमती जमतीसारखे. सगळे विषय नाही चालणार मार्केटमध्ये, काही विषय चालतील जसं आजचा चालणार आहे. ओके, एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. परत पुन्हा आपण भेटूया. सर्वांना जय हिंद, नमस्कार, बाय बाय. मित्रांनो, त्या हॉस्पिटलचा ॲड्रेस, नाव, नंबर देत आहे. स्क्रीनशॉट मारून कुठल्याही दिव्यांग बांधवाला तुम्ही पाठवा. दिव्यांग बांधव जाऊन त्याच्या दिव्यांगावरती मात करायचा नक्कीच काही प्रयत्न करेल.